चला मी आज तुमच्यासोबत डोश्याची रेसिपी शेअर करते। इडली आमच्या इथे खूप कमी खाल्ली जाते, मुलांनाही आणि बाकीचे घरातले इतरांनाही सगळ्यांना आम्हाला डोसेच आवडतात। कुठल्याही प्रकारचे डोसे असले ना खूप आवडीने खातात, म्हणून मी इथे स्वच्छ धुवून मी तांदूळ घेतले। उडदाची डाळ ही छान धुवून स्वच्छ भिजवायला ठेवले। 5 ते 6 तास भिजल्यानंतर मी इथे वाटण वाटायला घेणार आहे। ते सगळे पोहे पण स्वच्छ धुवून 5 ते 10 मिनिटं भिजवून घालायचे आणि डाळ तांदूळ सोबत वाटून घ्यायचे आपल्याला पोहे पण। तांदूळामध्ये थोडीशी 1 चम्मच मेथी टाकली होती मी, छान फर्मेंट होतं म्हणून। बघू शकताय तुम्ही इथे मस्त थंडीच्या दिवसातही बॅटर छान फर्मेंट झालं आहे। आता मी इथे सकाळी चटणी बनवायला घेते। टिफिनसाठी मी बनवते, नाश्ता करून जात नाही। मुलगी खाणार असेल तर नारळ पाणी वगैरे पिऊन जाईल किंवा मग दूध असं काहीतरी खाऊन जाते ती। सकाळी सकाळी जात नाही, मुलांना लवकर जातात म्हणून मी ते तिच्या टिफिनसाठी बनवते। चटणी बनवून घेते। शेंगदाण्याची चटणी आमच्या इथे नेहमीच बनली जाते। सांबार वगैरे कधीतरी बनतो। छान मी इथे जिरं मोहरी नव्हती माझ्याकडे म्हणून फक्त जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी घातली। हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण, अद्रकचं वाटण वाटून घेतलं होतं, ते मी ते परतवून घेणार आहे तेलामध्ये। ही चटणी पण छान लागते खोबऱ्याच्या चटणीपेक्षा। आमच्या इथे 10 आउट ऑफ 9 टाइम तर शेंगदाण्याची चटणी बनते। एखादी वेळ आम्ही खोबऱ्याची बनवली तर बनवली, कारण की आवडत नाही बरेच वेळा आम्ही ही चटणी खातो। छान लागते चवीलाही। आता मी इथे तिच्यापुरते डोसे बनवून घेणार आहे। बाकीचं जे डोश्याचं असं असतं ना की गरमागरम बनवायचे आणि मग तो स्वयंपाक असा असतो की दिवसभर चालूच असतो। इथे मी तिच्यापुरतेच बनवून घेते म्हटल्यावर मग चवीपुरतं मीठ टाकलं आहे, पाणी टाकून छान मिक्स करून घेणार आहे। बॅटर आपल्याला जसं डोश्यांसाठी करायचं आहे तसं आपण कन्सिस्टन्सी करून घेऊ शकतो। आणि मग आपल्याला आता इथे मी साईडला तवाही गरम करून घेतला आहे। तवा अगदी गरम नको आणि अगदी थंडही नको, नाही तर मग डोसे व्यवस्थित होत नाही, पहिलाच डोसा आपला बिघडतो। आता इथे माझं छान बॅटर रेडी झालं होतं। मी इथे डोसे बनवायला घेते। खूप मोठे मोठे नाही बनवणार आहे। 1-2 ते 3 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे डोसा आणि मग तेल टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं। थोडंसं खालच्या साईडला तेल लावलं असलं ना तर छान निघतात क्रिस्पी डोसे। आता मी एकापाठोपाठ सगळे डोसे करून घेणार आहे तिच्यापुरते, जेवढे लागणार तेवढे। आणि एकही डोसा तुटला वगैरे नव्हता, छान क्रिस्पी डोसे बनले। असे डोसे आमच्या इथे खूप आवडतात। काही नसलं ना तरीही मुलं आवडीने खाऊन घेतात। चटणी वगैरेची गरजही लागत नाही त्यांना। कसं वाटलं मला नक्की सांगा आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय। मी इथे माझे डोसे बनवून घेते सगळे, तुम्ही पण एन्जॉय करा। थँक्यू फॉर वॉचिंग, प्लीज डू लाईक, सबस्क्राईब।